वेलकम टू अवर चॅनल MSBT टेक्नो आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच नवनवीन व्हिडिओ रेग्युलर अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुमच्या फायनल एक्झामचा टाइम टेबल आलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत की IMP क्वेश्चन्स तुमच्या अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टसाठी के स्कीम थर्ड सेमिस्टर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ग्रुप ॲप्लिकेबल टू ऑल ब्रँचेस DE, EG, ET अँड IC. ओके. सो तुमचा एक्झामची डेट आलेली आहे 4 डिसेंबरला तुमची एक्झाम असणार आहे. 4 डिसेंबरला सेकंड हाफमध्ये हा टाइम टेबल इथे दिलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके. आणि आज आपण बघणार आहोत की IMP क्वेश्चन्स कोणते येऊ शकतात. मोस्ट ऑफ द सिलेबस तुमचा कव्हर केलेला आहे या व्हिडिओमध्ये आणि 80 to 85% क्वेश्चन्स तुमचे सेम येऊ शकतात. जर आपण परीक्षेचा पॅटर्न जर बघितला असेल तर तुमचा फर्स्ट क्वेश्चन जो असतो 10 मार्क्सचा त्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्सचे क्वेश्चन असतात आणि कोणतेही 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. तर आपण जे IMP बनवले आहेत त्यामध्ये 2 कॅटेगरी बनवली. एक असणार आहे तुमच्या 2 मार्क्स क्वेश्चन अँड अदर असणार आहे 4 मार्क्स क्वेश्चन. तर फर्स्ट युनिटमध्ये बघूया. फर्स्ट युनिट तुमचा आहे पॉवर ॲम्प्लिफायर. ओके. 12 मार्क्ससाठी हा असणार आहे. यामधून तुम्ही ॲटलिस्ट 2 क्वेश्चन्स तुमचे 2 मार्क्सचे आणि 4 क्वेश्चन्स इन्क्लुडिंग युअर ऑप्शन्स म्हणजे की तुमचा जर सॉल्व एनी 3 असतं आणि तुम्हाला 4 क्वेश्चन्स दिले जातात. तर या चॅप्टरमधून तुम्ही 4 क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. तर 2 मार्कामध्ये आपण बघूया की 2 मार्क्सचे कोणते क्वेश्चन असू शकतात. फर्स्ट वन आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉवर ॲम्प्लिफायर, हा 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. सेकंड आहे कम्पेअर पुश पुल अँड कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री ॲम्प्लिफायर किंवा कम्पेअर क्लास ए क्लास बी ॲम्प्लिफायर और कम्पेअर क्लास ए क्लास सी ॲम्प्लिफायर लाईक दॅट. तर 2 मार्कला हा विचारू शकतात. त्यानंतर असणार आहे तुमचं हीटसिंक काय आहे पॉवर ॲम्प्लिफायरमध्ये आणि यूज ऑफ हीटसिंक. नंबर ऑफ टाइम्स हा क्वेश्चन विचारलेला आहे. एकदम सोपा लक्षात ठेवायला प्रश्न आहे. हीट म्हणजे हीट, सिंक मीन्स इट ऑब्झॉर्ब हीट. तर अशी एक डिव्हाइस जे तुमच्या IC मधून हीट ऑब्झॉर्ब करतं, सिम्पल हीट सिंक. त्यानंतर काही टर्म्स आहेत ॲम्प्लिफायर रिलेटेड, त्या तुम्हाला डिफाईन करायला येऊ शकतात. यातल्या कोणत्याही 2 टर्म्स तुम्हाला विचारू शकतात. आयदर डिस्टॉर्शन, इफिशियन्सी और व्होल्टेज गेन. यू कॅन चेक दिस टर्म्स. सिम्पल टर्म्स आहे, जास्त काही हे नाही आहेत. त्यानंतर आहे लिस्ट टाइप्स ऑफ पॉवर ॲम्प्लिफायर, जे तुमचे टाइप्स आहेत. हा प्रश्न तर एकदम इझी आहे, तुम्हाला माहिती आहे टाइप्स काय आहेत. A B C. त्यानंतर अजून तुम्हाला ऍड करायचं असेल तर कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री, नंतर पुश पुल. हे हे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्येच याचा आन्सर मिळून जाईल, हा जर प्रश्न असेल तर. जर तुम्ही लकी असाल आणि हा जर विचारला तर हे तुमचे फ्रीचे 2 मार्क असणार आहेत. ओके. त्यानंतर 4 मार्क्सचे क्वेश्चन कोणते असतील तर लक्षात ठेवा, हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये तुम्हाला ॲम्प्लिफायर स्टडी करायचे. त्यामध्ये असणार आहे तुमचा, इकडे लिहितो मी, त्यामध्ये असणार आहे क्लास ए ॲम्प्लिफायर, क्लास बी ॲम्प्लिफायर, क्लास ए बी ॲम्प्लिफायर किंवा पुश पुल ॲम्प्लिफायर किंवा सी. तर तुम्हाला 4 क्वेश्चन विचारणार आणि त्यामध्ये फिक्स असणार की ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम और स्कीमॅटिक विथ इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म. तर तुम्हाला कोणतेही 2 किंवा 3 ॲम्प्लिफायरचे पूर्ण करून जायचे. या 4 मधून तुम्हाला 3 प्रश्न फिक्स येणार. त्यापैकी तुम्ही 2 तरी इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि एक जर तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी केला, सपोज क्लास ए बी सी आणि डी याचं कंपॅरिझन तुम्ही आधी स्टडी केलं, त्यानंतर त्याचे स्कीमॅटिक बघितले तर तुम्ही इझिली अटेंड करू शकता. ज्यावेळेस मी मॉडेल आन्सर पेपरवरती एक व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये आपण बघू की हाऊ टू रिमेंबर द डिफरन्स बिटवीन ए बी, पुश पुल अँड कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री टाइप्स. ओके. तर हे क्वेश्चन्स तुम्ही बघून घ्या एकदा. डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर ॲम्प्लिफायरचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर एक 4ही ॲम्प्लिफायरचे बेसिक्स पॉईंट तुम्हाला समजून जातील. त्याचे कंडक्टिव्ह अँगल्स, इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म कसे असतील, त्यानंतर वर्किंग कसं असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा इकडे हा खूप वेळा विचारलेले प्रश्न येते, ड्रॉ अँड एक्सप्लेन क्लास बी पुश पुल ॲम्प्लिफायर विथ इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म. ठीक आहे. सेम क्वेश्चन असा असणार आहे, बीच्या ऐवजी ए बी विचारलेलं आहे इकडे. ओके. त्यानंतर काही ठिकाणी ए विचारलेलं आहे, काही ठिकाणी सी. तर जेव्हा लास्ट इयरचे काही क्वेश्चन्स पेपर बघितले मी आय स्कीमचे, त्यामध्ये पण तुमचा सेम, फक्त ज्यावेळेस पण स्कीम अपडेट होते त्यावेळेस काही पॉईंट्स ॲड केले जातात, काही रिमूव्ह केले जातात.
लास्ट टाइम हा सब्जेक्ट तुम्हाला फोर्थ सेमिस्टरला होता पूर्ण अॅनालॉग अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स म्हणून. यावेळेस तो मर्ज केलेला आहे. तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन सेम असणार आहेत. क्लास ए बी सी किंवा ए बी यापैकी कोणतेही तीन तुम्हाला फिक्स विचारू शकतात. ठीक आहे. असा पैकी टोटल वेटेज 12 मार्क्स असणार आहे याला. पण ऑप्शन मध्ये पण असतात, त्यामुळे 4 मार्कचे याच्यातून 4 क्वेश्चन्स येऊ शकतात आणि 2 मार्क मध्ये 2 क्वेश्चन्स येऊ शकतात. तर आपण आता नेक्स्ट चॅप्टर बघूया. नेक्स्ट युनिट आहे तुमचं ओपॅम, जे की तुमचं या सब्जेक्ट मधला हायेस्ट वेटेज आहे याला. ओके. लास्ट आय स्कीम मध्ये हा सेपरेट सब्जेक्ट होता, एल आय सी म्हणून, लिनियर इंटिग्रेटेड सर्किट. यावेळेस त्यांनी तो मर्ज केला. तुमचा पॉवर अँप्लिफायरचा एक चॅप्टर आणि एल आय सी हा पूर्ण सब्जेक्ट. या एल आय सी मधून काही टॉपिक्स त्यांनी रिमूव्ह करून अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स हा नवीन सब्जेक्ट के स्कीम साठी बनवलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2 मार्क्सचे जे क्वेश्चन असतात त्यात काय असणार आहे की तुम्हाला ओपॅमचे पॅरामीटर माहिती आहेत सगळे. इनपुट बायस करंट, इनपुट ऑफसेट व्होल्टेज, CMRR, त्यानंतर बँडविड्थ काय असते. तर ह्या सगळ्या पॅरामीटरची तुमची आयडल व्हॅल्यू विचारली जाते, किती आहे. सपोज माझ्या ओपॅमची बँडविड्थ आयडली इन्फिनाईट असते. जर मी गेन पकडला तर गेन इन्फिनाईट असतो. इनपुट बायस करंट आयडली 0 असतो. तर हे हे पॅरामीटर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आहे डिफाईन ऑपरेशनल अँप्लिफायर पॅरामीटर. सेम पॅरामीटर तुम्हाला डिफाईन करायला विचारू शकतात किंवा त्याच्या आयडल व्हॅल्यू राईट करायला विचारू शकतात. त्यानंतर आहे ड्रॉ आयडल अँड प्रॅक्टिकल ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओपॅम. तर ओपॅमच्या ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स विचारू शकतात. त्यानंतर ओपॅमचा सिम्बॉल विचारू शकतो. हा तर तुम्हाला कोणत्याही क्वेश्चन पेपरमध्येच मिळून जाईल हा पण, कारण खूप वेळा प्रॉब्लेम्स विचारले जातात ओपॅम वरती. त्यामध्ये तुम्हाला तिकडेच हा ओपॅमचा सिम्बॉल असा कुठेतरी दिसेल. ओके. तुम्हाला बेसिक ट्राय करायचं आहे फक्त. इन्व्हर्टिंग टर्मिनल, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, त्यानंतर VCC, VEE आणि तुमचं आउटपुट. सिम्पल. ओके. 2 मार्क. हा जर तुम्ही लकी असेल, हा जर प्रश्न आला तर तुम्हाला फुकटचे 2 मार्क याच्यामध्ये. त्यानंतर आहे डिफाईन ऑपरेशनल अँप्लिफायर पॅरामीटर, स्लीव रेट, इनपुट बायस करंट. सेम क्वेश्चन आहे. तुमचे जे 7 ते 8 पॅरामीटर्स आहेत तेच तुम्हाला कोणतेही 2 विचारू शकतात. ठीक आहे. एकतर तुम्हाला दिलेले असेल, मेन्शन केलं असेल की स्लीव रेट, इनपुट बायस करंट करा किंवा गेन डिफाईन करा, किंवा मग कोणतेही 4 डिफाईन करा, असे पण येऊ शकतं. तर हे तुमचे 2 मार्कचे क्वेश्चन असतील. हा हायेस्ट वेटेज चॅप्टर आहे, तर यामधून तुम्ही तुमचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये 3 किंवा 2 एक्सपेक्ट करू शकता यातले क्वेश्चन्स. नेक्स्ट बघूया आपण या चॅप्टर मध्ये 4 मार्कचे क्वेश्चन कसे असणार. फर्स्ट आहे तुमचं ओपॅमची ब्लॉक डायग्राम ऑफ ओपॅम ड्रॉ करून तुम्हाला एक्सप्लेन करायची, किंवा सेकंड क्वेश्चन आहे पिन डायग्राम. ठीक आहे. एकतर ब्लॉक डायग्राम विचारू शकतात किंवा पिन डायग्राम विचारू शकतात. दोन्हीपैकी एक तुम्हाला फिक्स विचारणार. त्यानंतर पिन डायग्राम विचारून इच पिनचे फंक्शन तुम्हाला डिफाईन करावं लागणार. ते तुम्ही ऑलरेडी जर स्टडी केला असेल तर तुम्हाला माहिती आहे, इन्व्हर्टिंग, नॉन इन्व्हर्टिंग हे पिन्स आपल्याला माहिती आहेत ओपॅमचे. 2-2 लाईन तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर ओपॅमचे जे कॉन्फिगरेशन आहे, क्लोज लूप आणि ओपन लूप, हे कम्पेअर करायसाठी 4 मार्कला विचारू शकतात. याचे पॉइंट्स तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. त्यानंतर हा एक क्वेश्चन आहे की sketch the circuit diagram of closed loop inverting amplifier and obtain output expression. or याच्यामध्ये or करून तुम्हाला इथे इन्व्हर्टिंगच्या ऐवजी नॉन इन्व्हर्टिंग पण विचारू शकतात. ओके. जसं खाली बघा, आपण 8 नंबरला दिलेलाच आहे तो प्रश्न. काही वेळा इन्व्हर्टिंग विचारतात, नॉन इन्व्हर्टिंग विचारतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ओपॅम्प काढायचा आहे इन्व्हर्टिंग इनपुटमध्ये. ओके. सपोज मी इन्व्हर्टिंग काढला, तर मला हा पूर्ण एक्सप्लेन करायचा आहे. ह्याचं आउटपुट एक्सप्रेशन काय असणार. ओके. हे करंट आपण, जसं तुम्ही आता पूर्ण डिटेलमध्ये सांगत नाहीये तुम्हाला. एकदा आपण मॉडेल आन्सर पेपर ज्यावेळेस रिव्ह्यू करू तुमची लास्ट इयरची LIC ची, सेम सिलेबस असणार आहे. जो सिलेबस तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तोच आपण एकदा रिव्ह्यू करू. त्यावेळेस आपण बघू. तर आता तुम्ही हे लक्षात ठेवा की काय प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर ओपॅम ॲज अ डिफरन्शिएटर, ओके, किंवा ॲज अ इंटिग्रेटर, यापैकी एक क्वेश्चन तुम्हाला फिक्स असणार. ठीक आहे. त्यानंतर एक्सप्लेन ओपॅम ॲज अ स्मिथ ट्रिगर, आणि त्याच्यामध्ये 2 टर्म्स असतात, UTP आणि LTP. या 2 टर्म्स तुम्हाला एकतर याच्यावरती प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा एक्सप्लेन करायला येऊ शकतात.
ठीक आहे. अजून जे एक्सपेक्टेड आहे याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम येऊ शकतात तुम्हाला, जसे की इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये गेन फाइंड करा किंवा काही गेनची व्हॅल्यू देऊन तुम्हाला R1 अँड आर एफ फीडबॅक रजिस्टरच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला येऊ शकतात. पण ते तुम्हाला ऑप्शनमध्ये मिळतात, कारण प्रत्येक क्वेश्चन्समध्ये 4 क्वेश्चन्स असतात. आउट ऑफ दॅट यू नीड टू सॉल्व 3 ओनली. हे झालं तुमचं ओपॅमचं हायेस्ट वेटेड चॅप्टर आहे तुमचा. खूप सारा सिलेबस पण आहे याच्यामध्ये. आता आपण बघूया नेक्स्ट युनिट काय आहे. नेक्स्ट युनिट आहे तुमचा वेवफॉर्म जनरेटर. हा पण एकदम सोपा आहे. 14 मार्काचं वेटेज याला दिलेलं आहे तुमच्या सिलेबसमध्ये. फर्स्ट क्वेश्चन, सगळ्यात फेवरेट क्वेश्चन्स जितके पण लास्ट इयरचे मी मॉडेल आन्सर पेपर बघितले त्या प्रत्येकामध्ये हा होता. लिस्ट द ॲडव्हान्टेजेस ऑफ निगेटिव्ह फीडबॅक ओव्हर पॉझिटिव्ह फीडबॅक, 2 मार्कचा. त्यानंतर हा स्टेट द बार्कुशन क्रायटेरिया फॉर ऑसोलेशन. एकदम सोपा आहे, एका पॉईंटमध्ये तुम्हाला उत्तर याचं माहीत असेल, एकदा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर ऑसोलेटर काय असतं, क्लासिफाय ऑसोलेटर्स, त्यानंतर कम्पेअर ऑसोलेटर अँड ॲम्प्लिफायर आणि नीड ऑफ ऑसोलेटर्स. तर हे 2 मार्काचे तुमचे क्वेश्चन्स आहेत. एक 5 क्वेश्चन्स आपण लिस्ट आउट केले आहेत. यापैकी तुम्हाला 2 क्वेश्चन्स येऊ शकतात फर्स्ट क्वेश्चनमध्ये, आणि हे एकदम सोपे आहेत लक्षात ठेवण्यासाठी. एक 2 लाईनचे आन्सर आहे याचे, त्यामुळे याच्यामध्ये जास्त काही तुम्ही नाही लिहिलं तरी तुम्हाला इझिली मार्क्स मिळून जातात. त्यानंतर युनिट थर्डमध्ये आपण बघू की 4 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते आहेत. तर फर्स्ट आहे कम्पेअर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फीडबॅक. आपण इथं बघितलं लिस्ट द ॲडव्हान्टेजेस, 2 मार्काला. ते कम्पेअर करायला पण विचारू शकतात. म्हणजे एक लक्षात ठेवा, हा जो तुमचा पॉईंट आहे पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक. तर हे हे करून जा. आयदर जर इकडे 2 मार्काला नाही आला तर तुम्हाला 4 मार्काला कंपॅरिझन विचारू शकतात. त्यानंतर डिफाईन ऑसोलेटर, स्टेट द बार्कुशन क्रायटेरिया फॉर जनरेशन ऑफ सस्टेनेबल ऑसोलेशन्स. ओके, सिमिलर क्वेश्चन्स आहे. जर 2 मार्काला नाही विचारला तर खाली 4ला पण येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा राईट करून एक त्याचा क्रायटेरिया डिफाईन करून द्यावा लागेल आणि एक्सप्लेन पण करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ फीडबॅक ॲम्प्लिफायर काय आहे. त्यानंतर असणार आहे कम्पेअर द परफॉर्मन्स ऑफ व्होल्टेज सिरीज अँड करंट सिरीज टाईप ऑफ निगेटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायर. फीडबॅकचा जो टाईप्स आहेत, डिफरंट टाईप्स, त्याचं कम्पॅरिझन तुम्हाला विचारू शकतं. त्यानंतर आहे वर्किंग प्रिन्सिपल ऑफ क्रिस्टल ऑसोलेटर. ओके, विथ डायग्राम. आणि यामध्ये 2 ऑप्शन्स असतात क्रिस्टल ऑसोलेटरमध्ये. आयदर यू कॅन they will mention either you need to define this working principle of crystal oscillator with FET or BJT. सो इट इज ऑलमोस्ट सेम, ओनली तुम्हाला FETच्या जागी BJT रिप्लेस करायचं जर तसं स्पेसिफिक विचारलं तर. You can see there is no changes in schematic. Only the FET symbol need to replace with BGT if they ask for a specific BGT. तर टाईप ऑफ फीडबॅक कनेक्शन, ड्रॉ एनी वन कनेक्शन डायग्राम, हे पण तुम्ही बघू शकता. ऑलरेडी नंबर ऑफ क्वेश्चन्स रिपीट होतात. जर तुम्ही एक पॉईंट केला फीडबॅक ॲम्प्लिफायर, त्यामध्ये तुमचे पूर्ण क्वेश्चन्स कव्हर होतील की फीडबॅक ॲम्प्लिफायरचे टाईप्स काय आहेत, त्याचा डिफरन्स काय आहे, आणि यू कॅन ड्रॉ दिस कनेक्शन डायग्राम ऑल्सो. नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये की तुम्हाला जो क्रिस्टल ऑसिलेटर आहे हा तर तुम्हाला FET किंवा BJT वापरून करायचा आहे, पण अजून एक ऑसिलेटर असणार आहे, तो असणार आहे फेज शिफ्ट. ओके, तर हा RC फेज शिफ्ट किंवा फक्त फेज शिफ्ट, दोन्ही सेमच आहेत. हा तुम्हाला ड्रॉ करून एक्सप्लेन करायचा आहे विथ द हेल्प ऑफ ओपॅम. म्हणजे ओपॅमचा यूज करून तुम्हाला हा लास्टचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर हे तुम्ही बघू शकता. हा चॅप्टर पण इझी आहे. ठीक आहे. जर तुम्ही सेकंड युनिट व्यवस्थित केला तर थर्ड युनिटमध्ये तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. आता नेक्स्ट बघूया ॲक्टिव्ह फिल्टर्स. ओके, याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा. तर याच्यामध्ये काय क्वेश्चन्स असू शकतात 2 मार्काचे, तर आपण बघूया. काही डेफिनेशन आहेत फिल्टरच्या रिलेटेड, त्या तुम्हाला डिफाईन करण्यासाठी येऊ शकतात, जसं रोल ऑफ रेट, पास बँड, ऑर्डर ऑफ फिल्टर, कट ऑफ फ्रिक्वेन्सी. हे सगळ्या डेफिनेशन आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ह्या समजायला सोप्या जातील. ठीक आहे. यापैकी कोणत्याही 2 विचारू शकतात किंवा 4 मार्कासाठी 4 डेफिनेशन विचारू शकतात. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ फिल्टर बेस्ड ऑन कंपोनंट यूज्ड, हे एकदम सोपं आहे. हे पण आपण डिफाईन केलं आहे, तुम्हाला माहिती आहे. ॲक्टिव्ह कंपोनंट यूज केला तर ॲक्टिव्ह फिल्टर, पॅसिव्ह कंपोनंट यूज केला तर पॅसिव्ह फिल्टर.
ठीक आहे, नावातच ऍक्टिव्ह फिल्टर आहे. त्यानंतर ऑर्डर ऑफ फिल्टर काय असतं त्याचं एक्झाम्पल द्यायचं आहे. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आपण बघितलेला आहे, त्याचा रिस्पॉन्स आपण बघितला. फर्स्ट ऑर्डरमध्ये काय असतं, रोल ऑफ रेट किती असतो, 20 dB पर डिकेड. त्यानंतर -40 पर डीबी पर डिकेड जर आपला गेन फॉल होत असेल स्टॉप बँडमध्ये, तर तो आपला झाला सेकंड ऑर्डर फिल्टर. असं तुम्ही ड्रॉ पण करू शकता. त्यानंतर नंतर ड्रॉ करून सांगू पण शकता. अजून जास्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं तर थोडंसं फर्स्ट साइट इम्प्रेशन पडतंय. ओके, त्यानंतर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह फिल्टरचा डिफरन्स आहे, तो पण आपण कव्हर केलेला आहे. त्यानंतर फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डरचा फिल्टरचा पण एक कम्पॅरिझन येऊ शकतं. हा मोस्टली 4 मार्क्सला विचारतात आणि हा तुमचा 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. त्यानंतर मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ ऍक्टिव्ह फिल्टर, हा पॉईंट पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. त्यानंतर 4 मार्कचे क्वेश्चन्स काय असणार बघा, त्याच्यामध्ये जर तुम्ही सिलेबस बघितलं तर यात 4 पॉईंट महत्वाचे आहेत. फर्स्ट ऑर्डर हाय पास फिल्टर, फर्स्ट ऑर्डर लो पास फिल्टर, त्यानंतर सॅम्पल अँड होल्ड सर्किट आणि कम्पॅरिझन बिटवीन फर्स्ट ऑर्डर लो पास अँड फर्स्ट ऑर्डर हाय पास फिल्टर. हे 4 पॉईंट्स असणार आहे आणि त्यावरतीच क्वेश्चन असणार आहे. ॲडिशनली 1 किंवा 2 तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात, जसं की हा लास्टचा क्वेश्चन बघा. फॉर फर्स्ट ऑर्डर बटरवर्थ लो पास फिल्टर, कॅल्क्युलेट द कट ऑफ फ्रिक्वेन्सी इफ तुम्हाला रजिस्टरची व्हॅल्यू दिली आहे आर आणि सी ची. Also calculate pass band voltage gain if R1 is equals to 10K and RF is equals to 100K. तर तुम्हाला माहिती आहे याचे फॉर्म्युले जर तुम्ही लक्षात ठेवले तर इझिली कॅल्क्युलेट करू शकता. याच्यामध्ये काही जास्त असं काही अवघड नाही आहे. कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, एफ सी इज इक्वल्स टू 1/2πRC. ओके, सिम्पल आहे. थोडंसं तुम्ही रिवाइज केलं की लगेच लक्षात येईल ते. नेक्स्ट बघूया आपण युनिट 5, स्पेशलाइज आय सी ॲप्लिकेशन. लास्ट चॅप्टर आहे. मोस्टली तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये जो शेवटचा क्वेश्चन असेल त्यामध्ये मोस्टली 3 क्वेश्चन्स जे असतात ते या युनिटमधून असतात. ओके, एक आहे IC555, दुसरी आहे IC565. या दोन्ही आयसीची तुम्हाला पिन डायग्राम आणि ब्लॉक डायग्राम करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पिन डायग्राम बघितलेली आहे, आपले 2 व्हिडिओ आलेले आहेत त्याच्यावरती IC555 वरती. तर त्याच्या काही डेफिनेशन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. थ्रेशोल्ड आणि डिस्चार्ज एक्झॅक्टली काय असतं. ठीक आहे, त्यानंतर पिन डायग्राम ऑफ 565 PLL IC. त्यानंतर इथे 2 महत्त्वाच्या ह्या डेफिनेशन्स आहेत, खूप वेळा विचारलेल्या आहेत. ते आपण लॉक रेंज आणि कॅप्चर रेंज. ओके, एकदा बघून घ्या. त्यानंतर मल्टी व्हायब्रेटरचे टाइप्स. ओके, सो वी नो 3 टाइप्स. ओके, अस्टेबल, बायस्टेबल अँड मोनोस्टेबल. ओके, युझिंग IC555. 5वा क्वेश्चन असणार आहे तुमचा पिन डायग्राम ऑफ IC555. त्यानंतर 4 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन असणार आहे बघू आपण. एक तर तुम्हाला 2 क्वेश्चन्स फिक्स असतील. ठीक आहे, अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर युझिंग IC555 और मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर IC555. या दोन्हीतून एक 100% येणार. ओके, हे 2 जर तुम्ही केले, यातला 4 मार्काचा क्वेश्चन्स तुम्हाला 100% येणार, याच्यामध्ये काहीच डाऊट नाही. त्यानंतर अजून आहे याच्यामध्ये, एकतर तुम्हाला IC555 ची वर्किंग विचारू शकतात किंवा त्याची पिन डायग्राम एक्सप्लेन करायला विचारू शकतात. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण 8 पिन चं फंक्शन एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर आहे ॲप्लिकेशन. 555चं अजून एक ॲप्लिकेशन आहे, ॲज अ VCO आपण ते वापरू शकतो. ठीक आहे, वाटलंच तर याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. IC555 ॲज अ स्टेबल मल्टी व्हायब्रेटर, मोनोस्टेबल आणि VCO व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर. त्यानंतर डिस्क्राईब द ऑपरेशन ऑफ FMD मॉड्युलेटर युझिंग PLL अँड ब्लॉक डायग्राम. हे थोडंसं समजायला अवघड आहे, तर तुम्ही हा पॉईंट स्किप जरी केला तरी पण ओके. तर अशा प्रकारे तुमचे 70 मार्क्सचा हा थेरीचा पेपर असणार आहे. व्यवस्थित केलं, पहिले 2-3 चॅप्टर जरी तुम्ही व्यवस्थित केले तर पासिंगला काही इश्यू येणार नाहीये. आउट ऑफ 80+ किंवा 90+ मार्क पण तुम्ही यामध्ये घेऊ शकता. ओके, आपण जे क्वेश्चन्स कव्हर केले यापैकी मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. द बेस्ट फॉर युअर एक्झाम. व्यवस्थित तयारी करा. ओके, आणि हा आपला कोर सब्जेक्ट आहे, तर शक्यतो हा सब्जेक्ट बॅक ठेवू नका. कन्सेप्ट समजून घ्या. पुढे पण तुम्हाला या सब्जेक्टची गरज पडणार.